माझी सोन्यासारखी पोर अंथरुणास खेळली आहे आणि या कार्ट्यास जरा त्या मुलीला घे सांगितले तर नुसता एरंड्यासारखा फुगला आहे. अवदसा आठवली आहे मेल्याला. पुण्यास दिवे लावून आले पळपुटे राव, आता आयशीला गांजाव्यास आले. चल उठ, घे त्या शांतीला व खेळव झोपाळ्यावर तिला. उठतोस की नाही का घालू कमरेत लात. संतापलेल्या आईचे वाग्बाण विश्वनाथच्या हृदयास घरे पाडीत गेले. विश्वनाथ दिसायला हूड होता, परंतु बाहेरून कठोर असणारे त्याचे हृदय मृदू व प्रेमळ होते. त्याचा खरा स्वभाव कोणालाच कळला नव्हता. प्रेमाच्या व सहानुभूतीच्या अभावी त्याचे हृदय पुष्प कोमजून जात होते. विश्वनाथ पुण्यास आपल्या मामांकडे शिकावयास राहिला होता, परंतु तेथे त्याचे पटेना व तो 3दा घरी पळून आला. या वेळेस तो घरी पळून आला त्यावेळेस त्याची एकुलती एक बहीण आजारी होती. या बहिणीवर सर्वांचाच जीव. ती खरोखरच फार गुणाची होती. सासरी तिचे किती हाल होत होते, परंतु ते माहेरी तिने कधी सांगू नये. फक्त या दुखण्यात मात्र वातात ती ते सर्व बोलली. तिला एक मुलगी होती, तिचे नाव शांती. शांती लहान 8-10 महिन्याची होती, परंतु तापात आईजवळ कशी द्यायची, तिला सांभाळायस कोणीतरी लागे. विश्वनाथ तिला घेऊन घेऊन कंटाळा व त्याने शांतीस खाली ठेवून दिले. आता शांतीने रडण्यास आरंभ केला आणि मग वर सांगितलेल्याप्रमाणे विश्वनाथास त्याच्या आईने वाघबाणांनी घायाळ केले. आयुष्यात असे काही क्षण येतात की त्यावेळेस सर्व आयुष्यास निराळेच वळण मिळते. उन्हाळ उद्योगशील होतात, चोर सा होतात, गर्विष्ठ नम्र होतात. विश्वनाथचे तसेच झाले. त्या क्षणापासून विश्वनाथ निराळा झाला. तो शांतीस जराही रडू देत नसे. रात्रीच्या वेळी आपल्या बहिणीच्या तप्त कपाळावर तामणात गार पाणी घालून तो ते धरून बसे. त्या खेडेगावात बर्फ व बर्फाच्या पिशव्या कोठून मिळणार. विश्वनाथ बहिणीच्या शुश्रूषेत तहान, भूक, झोप सर्व विसरून जाऊ लागला. गावातील सर्व वैद्य थकले, पण बहिणीच्या दुखण्यास उतार पडेना. एक दिवस विश्वनाथ आपल्या आजोबास म्हणाला, आजोबा, त्या आयुर्वेदिक ग्रंथात आपणच अक्काच्या दुखण्याची लक्षणं पाहून एक काढा ठरवूया. नातवाचा पोक्त विचार आजोबांस पटला. ते मराठी पुस्तक दोघेजण पाहू लागले. त्यांनी एक काढा ठरविला. आजोबा म्हणाले, आता देवावर विश्वास, हा काढा द्यावा. झाले. विश्वनाथ अक्कास काढा करून देई. काढ्याजवळ तोच चुलीजवळ बसत असे. आज पहाटेची वेळ होती. बाहेर झुंजमुंज होते. तोच विश्वनाथ आज समुद्र तीरी गेला होता. विश्वनाथचे गाव समुद्रकाठी होते. अफाट समुद्राकडे विश्वनाथ पाहत होता. ते त्याचे डोळे पहा. त्याच्या हृदय सागरातील लाटा डोळ्यांवाटे बाहेर पडून समोरच्या समुद्रास मिळू पाहत होत्या. विश्वनाथ कसला बरे विचार करीत आहे ते पहा. उगवत्या सूर्यनारायणाला त्याने हात जोडले व म्हणत आहे, देवा, माझ्या बहिणीस माझे आयुष्य दे, मला मरण दे. माझ्या आईस मी आवडत नाही. तुझ्याकडे येऊन मी चांगला होईन व मग पुन्हा आईकडे येईन. देवा, माझी एक प्रार्थना ऐक. बाबराची प्रार्थना तू ऐकलीस तशी माझी पण ऐक. विश्वनाथ घरी निघून गेला. विश्वनाथच्या बहिणीस उतार पडू लागला. विश्वनाथास वाटले देवाने प्रार्थना ऐकली. विश्वनाथ आनंदी दिसू लागला. घरात आनंद वाटू लागला. परंतु हा आनंद फार दिवस राहायचा नव्हता. एक दिवस सायंकाळी विश्वनाथ समुद्र किनाऱ्यावरून आला. तो तसाच अंथरुणावर जाऊन निजला. तो आज जेवला नाही, खाल्ला नाही, बोलला नाही, चालला नाही. थोड्या वेळाने विश्वनाथची बरी झालेली अशक्त बहीण त्याच्याजवळ गेली व म्हणाली, का रे, बरे नाही का वाटत? असे म्हणून तिने त्याच्या कपाळास हात लावून पाहिले. विश्वनाथची उशी रडून भिजून गेली होती. त्याचे कपाळ सनसनले होते. त्यास फणफणून ताप आला होता. अक्का बरी झाली आणि विश्वनाथ आजारी पडला. विश्वनाथचा ताप दोषी होता, चढ उदार होत होता. आज 2 दिवस तर तो वातातच होता. ताप उतरावा म्हणून शंकरराव अभिषेक अनुष्ठाने चालली होती. शंकराची पिंडी रोज थंड दहीभाताने लिंपण्यात येत होती. विश्वनाथचा ताप दैवी की मानवी प्रयत्नांनी हटलाच नाही. आई, मी तुला आवडत नाही तर देवाकडे जातो व चांगला होऊन येतो, मग तुला आवडेन ना, मग मला रागाने नाही ना बोलणार. वातात विश्वनाथ असे बोलत होता. ते शब्द ऐकताच त्याच्या उशाशी खिन्न व संचित बसलेल्या त्याच्या आईचे हृदय चरकले. तिला त्या दिवसाची आठवण झाली. भरल्या डोळ्याने ती म्हणाली, बाळ, नको रे असे बोलू. नाही बरे माझ्या बाळास रागाने बोलणार. परंतु आईचे शब्द विश्वनाथ कोठे समजत होते. चूक वेळेवर बरोबर कळावी लागते, मग उशीर होतो. देवा, मला ने व माझ्या अक्कास वाचव.
ही माझी प्रार्थना तू ऐकलीस वाटते. मग फार काही वाईट नाही तर मी, विश्वनाथ वातात बोलत होता. ते शब्द ऐकून त्याच्या बहिणीच्या खोल गेलेल्या डोळ्यातून मोत्यांसारखे गळगळ अश्रू येऊ लागले. आज विश्वनाथ शुद्धीवर आला होता. तो आपल्या खोल गेलेल्या आवाजाने आईस म्हणाला, आई, घे ना माझे डोके तुझ्या मांडीवर, घे. हा, मी आता सांगतो तसे करा. मी की नाही माझे मृत्यूपत्र करतो. विश्वनाथने मृत्यूपत्र शब्द ऐकला होता. त्याच्या मास्तरांनी त्याचा अर्थ त्याला समजून दिला होता. बाळ, नको रे असे बोलू. माझ्या बाळाला देव उदंड आयुष्य देईल. छे आई, आता मी बरा होणार नाही. मी की नाही देवाला प्रार्थनाच केली होती की मला ने, तो मला नेणार. आई, माझी रामाची तसबीर आहे ना, ती माझा मित्र नारायण आहे, त्याला दे. दम लागला म्हणून विश्वनाथ थांबला. पुन्हा क्षीण स्वराने तो म्हणाला, माझा पोपट त्या नामदेवास द्या, कारण तो प्रेमळ आहे. तो त्याला वेळच्या वेळी खावास प्यावास देईल. आणि माझा मोगरा, त्याला कोणीतरी पाणी घाला, नाहीतर तो सुकून जाईल. माझी चांदीची झारी शांतीला द्या. कुठे आहे ग शांती? ती पहा हसते आहे गुलाम. शांते, आता रडत जाऊ नकोस. आकाश त्रास देऊ नकोस. आता मी नाही हो तुला घेणार. आजोबा, बाबा. अडकळत सर्व प्राण कंठी एकटून विश्वनाथ बोलत होता. आई, माझे सर्व मित्र बोलव ना. अरे, हे तर आलेच आहेत, मग आत का नाही आलात? आई, आई, देवाने ऐकले म्हणून मी जातो. मी की नाही चांगला होऊनच येईन आई. विश्वनाथ किती क्षीण स्वराने हे बोलत होता. जाणाऱ्या जीवाची ती शेवटची शक्ती होती. विश्वनाथ मातेच्या मांडीवर मलूल होऊन पडला आणि 2-4 घटकात त्याचे प्राणोत्क्रमण झाले. गोष्ट समाप्त.